निडवेकर रेंदाळ. पायल ज्योतिबा निडवेकर रेंदाळ. त्यानंतर पुढला आहे स्पर्धक सिद्धिका मुजीब रहमान मुल्लानी पटलकोटली यांनी तयार राहायचं आहे. पुढील स्पर्धकांनी चालूचे स्पर्धक पायल ज्योतिबा निडवेकर रेंदाळ यांनी आपले विचार मांडण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. पायल ज्योतिबा निडवेकर रेंदाळ आपले विचार मांडण्यासाठी स्टेजवर हजर आहे. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, नमस्कार. मी कुमारी पायल निडगलकर, न्यू इंग्लिश स्कूल रेंदाळ या शाळेची विद्यार्थिनी. आजकाल सर्वांच्या मनामध्ये जो प्रश्न पडतो, या प्रश्नाचं उत्तर घेऊन इथे उभी आहे. म्हणजेच तुमच्यासमोर विषय मांडती आहे सोशल मीडिया वरदान की शाप. सोशल मीडिया वरदान की शाप. शूर आणि सरदार आम्हाला काय कुणाची भीती. शूर आणि सरदार आम्हाला काय कुणाची भीती. देव देश अन धर्म पायी प्राण घेतले हाती. प्राण घेतले हाती. असं कधी काळी म्हणणारी या देशाची युवा पिढी मैदानातील खेळांपेक्षा, ग्रंथालयातील पुस्तकांपेक्षा, कुटुंबातील संस्कारांपेक्षा आणि व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीपेक्षा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत चॅटिंग, मेसेजिंग, कॉलिंग, सेल्फी अशा सोशल मीडियाच्या मोहजाळ्यात अडकत चालले आहेत. आणि यामुळे त्यांचा सर्व वेळ संपून जातो. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू महाराज, तानाजी, नेताजी यांसारख्या शूरांनी आणि वीरांनी आपल्या देशासाठी जीव गमावले. आणि इथे आमचे युवक फ्री फायर आणि पबजी यांसारख्या गेम्समुळे स्वतःचा जीव गमावून बसत आहेत. डोळे असून अंधळ्यासारखं वागणाऱ्या आणि तोंड असून मुक्यासारखं जगणाऱ्या आजच्या युवा पिढीला मोबाईलच्या अतिरेक वापरामुळे आपल्या घराचं कधी थिएटर आणि आयुष्याचा कधी सिनेमा झाला याचे भानच नाही राहिले. आपल्या घराचं कधी थिएटर आणि आयुष्याचा कधी सिनेमा झाला याचे भानच नाही राहिले. कधी अतिउत्साहात तरी खोऱ्याच्या टोकाला, तर कधी धबधब्यांच्या तोंडाला सेल्फी फोटो काढायला जाऊन स्वतःचा जीव गमावून बसतात. तर कधी मान वाकडी करून गाडी चालवत मोबाईलवर बोलणारे अपघाताला बळी पडतात. पण जसे नाण्याला दोन बाजू असतात, तसेच प्रत्येक गोष्टीला दोन बाजू आहेत. मोबाईलचीही तसंच आहे. मोबाईलच्या शोधामुळे दळणवळण क्षेत्राला नवी दिशा मिळाली. तसेच आजच्या युवा पिढीला विविध स्पर्धा परीक्षांची तयारी घर बसल्या करता येऊ लागली. या मोबाईलच्या शोधामुळे आपल्याला घर बसल्या सर्व विषयांची माहिती एका क्षणार्धात समजते व यामधील यूट्यूब, गुगलच्या आविष्कारामुळे सर्व माहिती आपल्याला लवकरात लवकर मिळू शकते. साता समुद्रापार गेलेल्या नात्यांची गळाभेट घेणं जेव्हा अशक्य असतं, तेव्हा त्या नात्यांची डोळाभेट घडवून आणणारा मोबाईल शाप तरी कसा असेल. शाप तरी कसा असेल. मनाला कल्पनेचे पंख, हृदयाला सूर्याचे डोळे आणि कलेचा कॅनव्हास म्हणून घेणारा मोबाईल शाप तरी कसा असेल मित्रांनो. तर तो मोबाईल शाप तरी कसा असेल. कोरोनाच्या काळामध्ये म्हणजेच लॉकडाऊनच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या घरोघरी आणि दारोदारी शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवणारा हा मोबाईल शाप तरी कसा असेल. संत तुकोबरायांचे कोळ मला फार आवडते. संत तुकोबराय म्हणतात की तुका म्हणे दर्पणाचे अंग, ज्याचा त्याचा दावी रंग. तुका म्हणे दर्पणाचे अंग, ज्याचा त्याचा दावी रंग. खरं तर सोशल मीडिया आपल्या समोर दर्पणाचे अंग घेऊन उभा आहे. आपण त्यासमोर कोणतं बिंब घेऊन जाऊ यावरती आपले प्रतिबिंब अवलंबून असणार आहे. यावरती आपले प्रतिबिंब अवलंबून असणार आहे. म्हणूनच आजपासून सर्वजण एवढेच ठरवूया की ज्ञान आणि माहितीसाठीच मोबाईलचा वापर करूया. ज्ञान आणि माहितीसाठीच मोबाईलचा वापर करूया. थोडं मनोरंजन, थोडी करमणूक. थोडं मनोरंजन, थोडी करमणूक. मैदानावर मनसोक्त खेळूया. मन लावून अभ्यास करूया. जीव लावून अभ्यास करूया. मन लावून अभ्यास करूया. जीव लावून अभ्यास करूया. संत आणि महापुरुषांची चरित्रे वाचूया. छत्रपती शिवाजी महाराज होऊया. छत्रपती संभाजी महाराज होऊया. श्री स्वामी विवेकानंद होऊया. राजर्षी शाहू महाराज होऊया. आणि आपल्या देशाचं नाव लौकिक करूया. आपल्या देशाचं नाव लौकिक करूया. शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन की मोबाईल माझ्या हाती आहे, शाप की वरदान ठरवायचंय मलाच. शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन की मोबाईल माझ्या हाती आहे, शाप की वरदान ठरवायचंय मलाच. ज्ञान घेतलं तर गुरु होतो आणि वेळ वाया घालवला तर काळच बनतो. ज्ञान घेतलं तर गुरु होतो, वेळ वाया घालवला तर काळच बनतो. त्यामुळे आता आपल्यावरच अवलंबून आहे की आपण मोबाईलचा वापर
पुढील स्पर्धक आहे सिद्दीका मुजीबुर रहमान मुल्लानी पट्टणकोटले. सिद्दीका मुजीबुर रहमान मुल्लानी